करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, टेन्शन घेऊन जग आता. प्रत्येक वेळेला आपण विचार करायचा, आता मला टेन्शन नको, परंतु आता टेन्शन घेऊन जग. मग समजेल आपल्याला टेन्शन आल्यावर कोण कोण मदतीला येतं आणि कोण कोण उपयोगी पडत नाही. शांतपणे नीट विचार कर आणि मग प्रत्यक्ष जाणून घे. कारण कसं असतं, पाहायला गेलो ना, जेव्हा सगळं अनेक कार्य असतील, कुठल्या गोष्टी असतील, आपल्या मनासारखं होतं ना, असं आपल्याला भासवतं, असं आपल्याला वाटतं, तेव्हा नेमकाच नशिबाचा मूड हा चेंज होत असतो. कारण बघा, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनासारखी होते का? नाही ना. मग विचार करा, जी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही, तिथे आपल्याला टेन्शन होतच असतं. मग विचार करा, प्रत्येक वेळेला आपण नशिबालाच दोष देत असतो. पण मनासारखी एखादी गोष्ट घडली, की नशीबसुद्धा साथ देणारच आहे. म्हणून ज्या वेळेला एखादं कार्य तुझं होत नसेल ना, तर तिथे खरंच टेन्शन घेऊन बघ. तुझ्या मदतीला कोण कोण येतंय. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आपण स्वतःहून विचार करू, माझे नातेवाईक तर आलेच नाहीत, पण माझं नशीबसुद्धा मला साथ द्यायला तयार होत नाहीये. कारण आपण स्वतःहून प्रथमतः ठरवलेलं असतं, की ही गोष्ट माझ्या मनातच नाहीये, माझ्या मनासारखी घडलेली नाहीये. तर तुझं मन लागत नाही, तर तुझे नातेवाईक काय येतील? विचार करा. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येक गोष्ट ही मनासारखी होतच नाहीये. कारण आयुष्याचा मार्ग निवडत असताना आपल्या आईवडिलांचं मत नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. कारण आई-वडिलांनी बघा प्रत्यक्षात आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं आणि त्यांच्याकडे सर्वात जास्त अनुभव पाहायला मिळत असतो. म्हणून आयुष्याचा मार्ग निवडत असताना आई-वडिलांचे चरणस्पर्श आपल्याला झालेच पाहिजे. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं फार गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, टेन्शन घेऊन जगू नको आता. आणि टेन्शन जर घेत असशील तर आपले मित्र आहेतच, आपले नातेवाईक तर आहेतच, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले शेजारी पाजारी आहेतच. कारण ते कसं असतं माहिती आहे का, घड्याळाच्या काट्याप्रमाणे असतात. बघा, कारण घड्याळामध्ये 1 ते 12 आकडे पाहायला मिळतात की नाही. छोटा काटा पाहायला मिळतो, मोठा काटा पाहायला मिळतो, सेकंड काटा पाहायला मिळतो. पण कोणता काटा कधी केव्हा येईल, तसंच आपलं आयुष्य आहे. कोण मित्र किंवा कोण नातेवाईक किंवा कोण शेजारी पाजारी केव्हा येईल आणि केव्हा 12 वाजवतील ना, आपल्याला सुद्धा कळणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपण सर्वांसोबत असणं फार गरजेचं आहे. परंतु ज्या वेळेला आपल्यावरती संकट येतं, त्यावेळी समजून जा, की खरंच आपल्यासोबत कोण आहे. कारण आनंद हा विकत घेता येत नाही आहे.
बरोबर आहे की नाही? एखादा मित्रपरिवार आपल्यासोबत आहे, बरोबर आहे. परंतु तिथे पैशाची आपण मागणी केली, मला मदतीसाठी तुम्ही पुढे या. परंतु तिथे तुम्हाला मदत करतील. पण तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन या, कोणीही आणणार नाही. कितीही पैसे देऊन जरी घेतले तरी आनंद पैशाने विकत घेता येत नसतो. म्हणून एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या कार्याने, एखाद्या कामानिमित्ताने बघा पुढे जात असेल, तर नक्की जाऊ द्या. त्या व्यक्तीचं स्वागत करा. त्या व्यक्तीची बघा उत्तम प्रकारे वाह-वाह करा, शाबासकी द्या. परंतु कोणी पुढे गेलं ना, तर आपण द्वेष करत बसत असतो. मग आपण विचार करतो, ती व्यक्ती पुढे गेली, मग आपण का मागे राहिलो? हा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे. आणि नंतर बघा प्रत्यक्षपणे आपण स्वतःहून कार्य करणं आणि ते कार्य करून बघा पुढे जाता आलं पाहिजे. कारण बघा आपणच आपल्या नात्यांना संपवत असतो. कसं काय? बघा, विचार जर केला ना, आपल्याला सुद्धा राग येतो. राग येत नाही असं कोणीच नाहीये. राग येतच. मग त्या रागाच्या भरात आपण काय करतो, एकमेकांना बोलतो आणि बोलून झाल्यानंतर बघा आपण काय विचार करतो, "अरे, आता या व्यक्तीशी बोलणं मला फार जड होतंय." मग आपण त्या व्यक्तीशी बोलत नाही. ते नातं बघा आपण तोडून टाकतो. मग जी वेदना होते ना, ती वेदना बघा सहन करता आली पाहिजे. समजून घेता आली पाहिजे, की मी का व्यक्तीला बघा प्रत्यक्षपणे बोलून गेलो. बरोबर की नाही? या बोलण्याने मला का त्रास होतोय? समोरच्या व्यक्तीला किती त्रास होत असेल? म्हणून स्वतःच्या आयुष्यात जेव्हा श्रीमंती येते किंवा गरिबी येते, तेव्हा फक्त फरक समजून घेत जा. गरिबी आली म्हणून बघा प्रत्यक्षपणे लाजू नकोस आणि श्रीमंती पाहायला मिळाली, की बघा थेट माजू नकोस. आपण ऐकलंय, वाचलंय, पण आपण काय करतो? आपण कर्तव्य करत नाही. आपल्या वाडवडिलांचा पैसा असतो. आपल्या वडिलांनी कष्ट करून, मेहनत करून, आईने कष्ट करून, मेहनत करून आपण तो सारा पैसा बघा व्यर्थ घालवत असतो. आपल्याला त्या पैशाची किंमत आहे. कारण आपण कष्ट केलेले नाही आहेत. परंतु तू जेव्हा बघा कष्ट करायला सुरुवात करशील ना, तेव्हा तुला कळेल. म्हणून समर्थ म्हणाले, एखादं कार्य करूनच बघ. एखादं टेन्शन तू घेऊनच बघ. आपण काय विचार करतो, "अरे मला आता टेन्शन नको. मला तर टेन्शन घ्यायचंच नाहीये." कसलं टेन्शन आहे? एखादा जॉब मिळत नाहीये, त्याचं टेन्शन. एखादं लग्न होत नाही माझं, त्याचं टेन्शन. एखादं चांगलं व्यवसाय मला करता येत नाही, त्याचं टेन्शन. बघा म्हणजे अनेक प्रश्न आहेत. मन शांत ठेव, समर्थ म्हणाले. प्रत्येकजण आयुष्य जगत आहे. नव्याने सुरुवात कर. परंतु नव्याने जरी सुरुवात केलीस ना, जुन्या गोष्टी विसरू नकोस. आपण विचार करत राहिलो. परंतु निसर्ग प्रत्येकाला पाहायला मिळत असतो. निसर्गाने सर्वांना बघा भरभरून दिलेलं आहे. परंतु निसर्गाची किंमत आपल्याला नसते. निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या बघा आपण परिसरात पूर्णपणे वावरत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, काळजी घेणारा तो आहेच ना. उत्तम प्रकारे आपली सोयी-सुविधा करत आहे. बघा त्याच निसर्गाच्या रूपाने बघा आपल्याला उत्तम प्रकारे फळं मिळतायत, फुलं मिळतात, आनंद मिळतोय, सावली मिळते. जेव्हा आपलं टेन्शन वाढतं, तेव्हा त्या झाडाखाली आपण बसलेलो असतो. कोणी कोणाचं नसतं ना.
तेव्हा बघा आपला देह तिथेच जाऊन शांतपणे विसावा घेतो, विश्रांती घेतो आणि विचार करत बसतो. म्हणून विचार करा. तू ज्या वेळेला टेन्शन घेशील ना, त्या वेळेला कोणी कोणाचं जरी नसलं, तरी निसर्ग मात्र तुझ्यासोबत असेल. परमेश्वर मात्र तुझ्यासोबत असेल. फक्त योग्य मार्ग निवडणं हे तुझ्या हातात आहे. चांगल्या मार्गाचा विचार करणं, चांगल्या पद्धतीने बघा योग्य पद्धतीने निवड करणं हे तुझं कार्य आहे. म्हणून लक्षात ठेव. कौतुक किती करायचं हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. लोकांचा अपमान किती करायचा आहे हे सुद्धा तुझ्या हातात आहे. हे माहीत असून सुद्धा आपण बघा अपमान इतका करत असतो, कौतुक एवढं करत असतो, की समोरचं बघा आपल्यालाच बोलत असतं. मग आपण काय विचार करतो, अरे या व्यक्तीला मी चांगल्या पद्धतीने बोललेलो आहोत. अपमान न करता बघा उत्तम प्रकारे वाहावा केलेली आहे, तरीसुद्धा ती व्यक्ती मला अशी का बोलते? म्हणून समर्थ म्हणाले, कौतुक करायचं तेवढंच कर आणि अपमान करायचा असेल ते विचारपूर्वक कर. लिमिट असते, मर्यादा आहे. मर्यादा ओलांडून जाऊ नकोस. समर्थ म्हणाले. स्वतःच्या आयुष्यात स्वतः विचार करणं फार गरजेचं आहे. कारण आयुष्य कसं आहे माहिती आहे का? सुखदुःखामध्ये पसरलेलं आहे. एक सुखदुःखाचं रिंगण आहे. एक प्रकारे हसावं लागतं, तर दुसऱ्या प्रसंगाला आपल्याला रडावं सुद्धा लागतं. बरोबर की नाही? म्हणून समजून जा. माणसाचं खरं रूप हे तेव्हाच दिसतं, जेव्हा तो बघा प्रत्यक्षपणे कार्य करण्यास नकार देतो. जेव्हा आपण बोलावतो तेव्हा तो येत नाही. म्हणून समर्थ म्हणतो, मनुष्य देहाला बोलवायचं असेल तर आपण सुद्धा तितक्या जोमाने बघा त्यांना मदतीला धावून गेलं पाहिजे. नुसता पैसा असून उपयोगाचा नाही. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला बघा टेन्शन येईल, तेव्हा समजून जा परिस्थिती सुद्धा आपल्या हाताबाहेर गेलेली आहे पाहायला मिळेल. म्हणून परिस्थिती हाताबाहेर गेली असली तरी मनस्थितीचा आधार घे. बरोबर की नाही? मनासी टाकिले मागे, गतीसी तुलना नसे. आपली मनस्थिती उत्तमाची ठेव. नक्कीच परिस्थितीमध्ये बदल पाहायला मिळेल. कारण बघा आयुष्यात आपण फार चांगली कर्म करत असताना आपल्या हातून वाईट केव्हा घडले हे सुद्धा कळलं नाही. आपण पुस्तकं वाचत असताना बघा नवनवीन पुस्तकं सुद्धा जुनी होऊन गेली. मग त्या बघा पुस्तकाची किंमत कमी होऊ शकते, परंतु पुस्तकातल्या असणाऱ्या ज्या ओळी आहेत, ओव्या आहेत बघा, त्याची कधी किंमत कमी होत नाही. कारण ते पुस्तक नवीन होतं, त्याची किंमत होती. ते पुस्तक जुनं झालं, कमी किंमत झाली. परंतु त्या पुस्तकातला जो अर्थ आहे, जो सारांश आहे, त्याची कधीही किंमत कमी होणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यात टेन्शन घेऊन जग, एकदा तरी जग, मग तुला समजेल कोणाला किंमत द्यावी आणि कोणाला किंमत ची नाही आहे. जय जय रघुवीर समर्थ.